नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, महाराष्ट्र शासनामार्फत सार्वजनिक आरोग्य विभागासाठी एक महत्त्वपूर्ण माहिती अपडेट जी आहे ती निघून आलेली आहे। तर यामध्ये गट च्या सन 2025 आणि 26साठी वॅकन्सीज जी आहे ती रिलीज करण्यात आलेल्या आहे। तर ही नोटिफिकेशन रिलीज झालेली आहे। आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, त्यावर आपण हे नोटिफिकेशन अपलोड केलेली आहे। तुम्ही त्यावर जाऊन जी आहे ती ही नोटिफिकेशन जाहिरात जी आहे ती सर्वांनी बघून घ्या। तर चला आता बघूया डिटेलमध्ये ही नोटिफिकेशन। त्याआधी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा, वैद्यकीय अधिकारी गट S20 पदभरती सन 2025-26 स्वतंत्र निवड मंडळामार्फत ही पदभरती रिलीज करण्यात आलेली आहे। तर बघू शकता तुम्ही S20 कॅटेगरी अंतर्गत येणारी 56,100 ते 1,77,500पर्यंत बेसिक पे असणारं हे जे वैद्यकीय अधिकाऱ्याचं पद आहे गट अंतर्गत। सर्व काही सूचना वगैरे सर्व काही दिलेलं आहे। तर आपण माहिती बघून घेऊया, याची पात्रता काय आहे, कोणकोणती पदे आहे आणि फीज वगैरे काय राहणार आहे। तर पदसंख्या बघू शकता तुम्ही 1440 पदांसाठी ही भरती होणार आहे। तर बघू शकता MBBS व पदव्युत्तर पदवी आणि पदविका यांच्यासाठी एकूण 1440 पदे आहेत। तर पदसंख्या बघू शकता, अनुसूचित जातीचे 71, अनुसूचित जमातीचे 15, नंतर विमाप्रसाठी 54, इतर मागासवर्गीयचे 148, SEBCच्या 144 आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या 144 आहे, खुल्या प्रवर्गाच्या 864 आहे। अशा टोटल 1440 जागांसाठी ही भरती निघालेली आहे। आणि बघू शकता तुम्ही MBBSसाठी 766 जागा आहे आणि विशेषज्ञच्या 674 जागा आहे। त्यामध्ये स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ, सर्जन, रक्तसंक्रमण अधिकाऱ्याच्या जागा आहे। त्यानंतर बघा, दिव्यांगासाठी देखील आरक्षण वगैरे दिलेलं आहे। वेतन श्रेणी यामध्ये दिलेली आहे। वयोमर्यादा बघू शकता, किमान वयोमर्यादा 18 आहे आणि कमाल वयोमर्यादा बघू शकता तुम्ही या ठिकाणी आरक्षणानुसार दिलेलं आहे। 38, 43, 43 अशा प्रकारे वयोमर्यादा देखील दिली आहे। शैक्षणिक अर्हता बघा, वैद्यकीय अधिकारी पदासाठी तुम्हाला MBBSची पदवी लागणार आहे आणि किंवा भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम 1956ला जोडलेल्या प्रथम किंवा द्वितीय अनुसूचित विनिर्दिष्ट केलेली समान अर्हता असली पाहिजे। वैद्यकीय अधिकारी विशेषज्ञ पदासाठी तुम्हाला संवैधानिक विद्यापीठाची बघा अभ्यासक्रमातील पदव्युत्तर पदवी किंवा पदविका किंवा भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम 1956ला जोडलेल्या प्रथम किंवा द्वितीय अनुसूचित विनिर्दिष्ट केलेल्या समान अर्हतेची पदव्युत्तर पदवी किंवा पदविका असणे आवश्यक आहे। तर आणखीन तुम्ही बघू शकता, अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकापूर्वी अथवा दिनांकासह इंटर्नशिप पूर्ण असणारे नोंदणी प्रमाणपत्र उमेदवारास पात्र ठरणार आहे। त्यानंतर गुण देण्याची पद्धत देखील तुम्ही इथे वाचू शकता। तर पदवी परीक्षेच्या सर्व वर्षाच्या प्राप्त गुणांची सरासरी टक्केवारी, नंतर पदव्युत्तर पदविका पदवी जोडली असेल तर बघू शकता तुम्ही बघा 50 गुण पकडला जाणार आहे। प्राप्त टक्क्यांच्या 50 गुणात परिवर्तित गुण 50 गुणात परिवर्तन केलं जाणार आहे। त्याचे नंतर आणखीन बघू शकता तुम्ही 30 गुण जास्तीत जास्त देण्यात येणार आहे अनुभवाचे। असे एकूण 100 गुणाचं हे तुमचं राहणार आहे। तर शुल्क बघा, तुम्हाला या ठिकाणी 700 रुपयेचं रिझर्वेशनसाठी आहे आणि 1000 रुपये अराखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी आहे। तर अर्जाची दिनांक बघा 27 फेब्रुवारीपासून चालू झालेली आहे, ते 20 मार्चपर्यंत चालणार आहे। ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे। तर जे कोणी यासाठी पात्र असतील त्यांनी नक्कीच हा अर्ज भरा किंवा आपले मित्र वगैरे नातेवाईक वगैरे कोणीही असतील त्यांना देखील ही माहिती नक्कीच कळवा। आणखी भेटूया पुढील अपडेटमध्ये। धन्यवाद।